केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभर पडसाद उमटत आहेत. आज कोपरी परिसरातील आनंदनगर येथील भीमसैनिकांनी निषेध रॅलीकडून आपला रोष व्यक्त केला. 2000हून अधिक भीमसैनिक, संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बुद्धविहार मार्गे ही रॅली 12 बंगला परिसरामध्ये आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी ही रॅली आली. त्यावेळेस अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचं दहन देखील केलं. मिलिंद बनकर, पत्रकार आनंद कांबळे, प्रवीण गायकवाड, विजय दळवी, सोनाली सरदार, निलेश खैरे आदी या रॅलीत सहभागी झाले. निषेध रॅली आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा एक देशाचा तडीपार गुंड, या गुंडाला बाबासाहेब नागरिकांना स्वर्गात जायला मिळेल असं बोलले होते. पण माझी एक विनंती होती पोलिसांना, ह्या तडीपारला तुम्ही पोलीस चौकीमध्ये घेऊन त्याला प्रसाद दिला नाही. कारण चांगले लोक पोलीस स्टेशन मध्ये स्वर्ग पण बघितलंय, नर्क पण बघितलं, देव पण बघितलं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. फक्त हा माणूस वाचला कसा काय? हा तडीपार गुंड बाबासाहेबांबद्दल असं जर बोलत असेल तर आमच्यातला लहान तरुणातला तरुण, भारतातला म्हातारा रस्त्यावरती रक्त पेटून उठल्याशिवाय राहणार, रक्त खवळलेलं आहे. तर ह्या माणसाने ज्या माणसाने आम्हाला माणसातून माणसामध्ये उभं केलं, त्या महामानवाबद्दल जर असं कोणी बोलत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. हे तर फक्त आमची एक झाकी होती, बहुत कुछ बाकी. आम्ही इतना कहला गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.